नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली। शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत। उपमहापौरपदी संधी मिळाल्यानं विलास शिंदेंना अश्रू अनावर झाले। उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून भाजपचे मच्छिंद्र सानप, शिवसेनेचे प्रवीण तिदमे, राहुल दिवेंनी माघार घेतली। विलास शिंदेंची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली। या संदर्भातले तपशील देण्यासाठी प्रतिनिधी किरण ताजने फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। किरण, मित्रांनो, खरं तर अतिशय महत्वाचा नाशिककरांच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा होता। अखेर नाशिककरांना हिमगौरी आडके यांच्या रूपानं एक महिला महापौर मिळालेले आहेत, तर विलास शिंदे यांच्या रूपानं उपमहापौर मिळालेले आहेत। खरं तर 4 वर्ष 3.5 वर्ष जवळपास उलटून गेलेले होते, प्रशासकीय राजवट होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे। यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे भाजप स्वबळावर सत्तेत असताना या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला देखील सत्तेत सहभागी करून घेण्यात आलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील पाठिंबा दिलेला आहे। तर यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे जे गटनेते होते त्यांच्यासोबत मनसेने देखील त्यांच्यासोबत गटामध्ये सहभागी घेतलेला आहे। त्यामुळे मनसे देखील नाशिक महानगरपालिकेच्या त्या सत्तेत सहभागी झाल्याचं दिसून आलं। तर ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे। शिंदेच्या शिवसेनेनं सतत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेच्या पथ्यावर पडलेली आहे। एकूणच जर बघितलं तर महापौर पदाच्या संदर्भामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे संख्याबळ नसताना देखील सीमा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। तर उपमहापौरपदी देखील संख्याबळ नसताना विलास शिंदे यांच्या सहित त्यांच्या पक्षातील प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। तर भाजपनं देखील मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी दिलेली होती। मात्र मुंबई महानगरपालिकेतील असलेलं गणित पाहता या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी अखेर भाजप आणि शिंदेची शिवसेना, अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि मनसे एकत्रित सत्तेत मिळालं आणि आता आज नाशिककरांना आजपासून महापौर उपमहापौर मिळाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। नाशिकमध्ये शिवसेनेचे विलास शिंदे हे उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत, तर भाजपच्या उमेदवार या महापौरपदी विराजमान झालेले आहेत। दोघांची निवड बिनविरोध झालेली आहे, कारण इतर सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे।